कसा रुवडे आणायचं आणि निश्चितच मग तुमच्यासाठी हाच ड्रेस पाहिजे. नमस्कार, मी रमाकांत हाजगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आज आपण आलो तर धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या तेर या ठिकाणी संत गोरोबा काका यांची एक मोठी यात्रा 10 दिवस यात्रा असते. काल 12 तारखेपासून यात्रा चालू झालेली आणि 10 दिवस अक्षय तृतीयेपर्यंत तरी चांगली यात्रा असते. तर या यात्रेचं जी गर्दी असते त्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं किंवा गर्दीची दक्षता घेणं यासाठी यावर्षी नवीनच म्हणजे पोलीस मित्र महासंघ या संघाच्या कार्यकर्त्या या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करायची. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मी अनिल काळे, राहणार वाघोली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तुम्ही आता पोलीस मित्र म्हणून इथं यात्रेचं नियोजन करताय. हा, महासंघ पोलीस मित्र. यावर्षी पहिल्यांदाच केलंय का कधीपासून करतो? मी आता नवीन जॉईनिंग झालेले आहे आणि पहिल्यांदाच आहे. तर आमच्या संघामधून यात्रेक जे गरजू लोक आलेले असतात त्यांच्यासाठी आमची सुविधा, पाणी देणं, गर्दी जास्त जिथे गर्दी झालेली आहे तिथं कमी गर्दी करणं, गर्दीवर नियंत्रण शिस्त लावणं, त्यानंतर म्हणजे वृद्ध असतात ना त्यांना पायऱ्या वगैरे चढायला येत नाही तसल्या लोकांना मदत करणं. आणखीन दुसरी गोष्ट, ज्या लोकांना गोळ्या औषधाची गरज आहे, कोणी जखमी झाले तसल्या पण लोकांना आम्ही म्हणजे जिथं हॉस्पिटल आहे, जिथं गोळ्या औषधाची सोय आहे तिथपर्यंत नेतो. किती कार्यकर्ते आहेत आता ह्या आमच्या ह्याच्यामध्ये ना 60 आहेत महिला आणि 6 पुरुष आहेत बंदोबस्ताला आलेले. आणि सगळं श्रेय आमच्या अनिता लष्करे मॅडमला जातं. प्रमुख आहे, संस्थापक आहेत आणि त्यांनी प्रत्येक महिलांना काम देणार आहेत आणि दिलेले पण आहे आणि त्या रात्रंदिवस आमच्यासाठी खूप झटत आहेत. धन्यवाद मॅडम. तुम्ही 19 जिल्ह्यामध्ये आमचं आता महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यामध्ये आमचं काम चालू. निश्चित पोलीस प्रशासनाला तुमचा हातभार आहे. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आमच्या आता ह्या महासंघामध्ये 700 महिला जॉईनिंग आहेत. तर चला आणखीन काही कार्यकर्ते आहेत त्यांची आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायची. ओ मॅडम, इकडे काय तुमचं नाव? काय? स्नेहल सतीश कदम. कुठले? मिडोकी. ओके. काय पोलीस मित्र म्हणून मग काय यात्रेमध्ये काय नियोजन चालू आहे? आता यात्रेमध्ये नियोजन म्हणजे भक्तांसाठी करायचं आहे आम्हाला, भक्तांचं संरक्षण करायचं. कसं संरक्षण? आता वारी असते, गर्दी असते, त्याचं नियोजन किंवा कोणतीकडे पाण्याकडे चालले म्हणजे काही महिला आमच्या 60 महिला आहेत, 30 महिला नाईटला आहेत, 30 महिला डेला आहेत, काही महिला पाण्याकडे आहेत, काही महिला बाहेर आहेत, काही महिला रांगेमध्ये आहेत, काही महिला गुरुबा काकापाशी आहेत. असं सगळं संरक्षण करायला. मला वाटतं पोलीस मित्र संघटना पहिल्या वर्षीच यात्रेमध्ये. पहिल्या वर्षी झाले. पोलीस प्रशासनाचं काम तुम्ही करताय त्याच्याबद्दल काय वाटतंय? आम्हाला भारी वाटतंय, एकदम समाधान वाटतंय. चला आणखीन इथं काय आहेत? ताई, तुम्ही पोलीस मित्र ताई, तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव स्वाती पिंटू बुकन, राहणार बुकनवाडी. यावर्षीच पोलीस मित्र म्हणून? गेल्या वर्षीपासून. हो, वर्ष झालं आमच्या टीमला. माझी टीम आहे 13 लोकांची आणि आमच्या टीम म्हणजे मग तुम्ही असं ग्रुप लीडर ही काय असं टीम आहेत का वेगवेगळ्या? आमच्या मॅडम एकच आहेत पण गाव वाईज टीम केलेलं आहे. आमच्या टीम मध्ये 13 लोक आहेत आणि मी अध्यक्ष आहे, सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत. काय मॅडम, सगळे दाखवा. मग काय वाटतं आता हे वारकऱ्याची सेवा करणं हे तिथे काय आनंद वाटतोय का? हो सर, आम्हाला खूप आनंद वाटतोय. तर काय आता इथं काय यात्रेमध्ये काय नियोजन काय करताय? व्यवस्था काय तुमच्या मार्फत काय? आता आम्हाला 3 जणीला आम्हाला मुखदर्शनाला म्हणजे मुखदर्शनाला 3 जणी होत्या. आम्ही मेन दर्शनाला पण 3 होतो. मग तिथं किती म्हातारे माणसं आले वगैरे त्यांना सावकाश चला म्हणायचं, पुढं त्यांना सोडायचं हाताला धरून पुढं, हे आम्ही करत होतो. परत पाणी पुरवठा तिथं 2 जणी होत्या.
तिथं ती पाणी द्यायला होत्या, कुणाला ताण लागली वगैरे असं. आणि परत पुन्हा सगळ्या दरवाजांना पण होत्या, त्या पण इकडून जायचं कुठलं मेन रस्ता आहे ती सगळ्यांना दाखवत होते. ताई तुमचं काय नाव? माझं मुमताज तांबोळी. मुमताज तांबोळी. काल काल तुमची बाईट घेतली होती, तुमच्या पायरीवर होतं ते इकडल्या गेटला पायरीवर तुम्ही होता. बर चला अजून कोण ताई तुमचं काय नाव? वैशाली हेगडकर. कुठले? इथलेच आहे तेरचे. हा तेरचे. मग हे यात्रेत कोणती जिम्मेदारी तुमच्याकडे होती? मुखदर्शनापाशी होते मी उभा. हा तिथं उभा केलेलं होतं. मग त्या भाविकाला ते मुखदर्शन घेऊ देतो कोण नाही ना, तर ते पंढरपूरला आलं की असं पुढे ढकलते. नाही तसं नाही, घेऊ देत होता की आम्ही व्यवस्थित चाललं होतं सगळं, जिथल्या तिथं होतं चाललं होतं. असं म्हणजे भांडण नाही, तंट नाही, काय नाही, गर्दी नाही, आपलं चला 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 म्हणून आपलं चालू होतं. हा शिस्त लावायचं काम बारीला. शिस्त लावायचं. ताई तुमचं काय नाव? मित्रताई, पोलीस मित्रताई. माझं नाव संजीवनी खांडेकर आहे. मी पण तेरचीच आहे. मी माझं पण ड्युटी मंदिरामध्येच होती, मुखदर्शनातच. फक्त लोकांना लाईन मध्ये या आणि लाईन मध्ये सोडणं एवढं काम माझ्याकडे होतं. बरं बाहेर यात्रेमध्ये गर्दीमध्ये कोण होतं? गर्दीमध्ये कोणाचा होता नंबर? यात्रेमध्ये कोण? बाहेर नव्हते कोणाचे मंदिर. बरं इथं काय असं अनुचित प्रकार किंवा असं म्हणजे आठवणीत राहण्यासाठी असं काय कोणाला काय वाटलं का? सगळं व्यवस्थित पार पडले आतापासून. म्हणजे तुम्ही असल्यामुळे व्यवस्थित पार पडलं, नाहीतर दरवर्षी काय ना काय कुठे धक्काबुक्की कुठे भांडणं होतंय. सगळं व्यवस्थित पार पडले. एकादशी पाण्याकडे होती. तुमचं नाव सांगा? रेखा शिवाजी थोरात. कुठले? ढोराळा. तुमची पाण्याकडे होती? हो. मग सगळे तहान भागवली? हो ताण भागवली. बाहेर आंघोळीला पाणी? हो. सगळ्याला आंघोळी घातल्या? दरवर्षी नदीत कोणतं पडतं? काही नाही झालं, मी होते एकटीच होते, काही नाही झालं. तुम्हाला पोहायला येते का? आमच्या संघामधल्या महिला होत्या तिथं संरक्षणला, म्हणून ह्या वर्षी काही 2 दिवस झालं दुर्घटना झालेली नाही. आणि इकडे यांची ड्युटी बाहेर होती पायरीला इकडे. हा आणि काल दिवसभर वारकऱ्यांची इतकी आम्ही सेवा केली की त्यांना हाताने सुद्धा पाणी घेऊ दिली नाही. नाही पण मला काय वाटतं बरं का, मला काय वाटतंय जी नदीकडे ड्युटी आहे, जर एखादा कोण पडलं तर त्याला नाही पडलं नाही चांगली गोष्ट आहे, पण पडलं तर त्याला वाचवायला साठी आपल्याला पोहायला पाहिजे. त्याची वेळाची दिली नाही ना आमच्या तिथं. मी ती पायरीला जांभळी करा आणि इकडे जाऊ दिलं नाही मध्ये पडायचा बुडायचा विषयच नाही बुडायचा. तर हे असं थोडस कॅमेरा बंद लावून घ्या. म्हणजे आपल्याला पोहायला मध्ये जाऊ दिलं नाही तर बुडायचा वेळच नाही. पायरीला आंघोळ करा, पायरीला पाडले त्यांनी पुरुष पण होते 3. म्हणजे काय दुर्घटना वगैरे माझ्या पाण्याचं बोलू द्या, पाण्याचं बोलू द्या. नाही चांगलं काम केलं. पाण्याकडे जाऊ दिलं नाही म्हणजे कोणाला बुडायचा विषयच नाही. तुम्ही तुमचं नाव सांगा? भाग्यश्री रामकिसन सुरवशे. कुठल्या? तडोळा. तुमची कोणकडे ड्युटी होती? कालेश्वर मंदिरात महादेवापाशी. महादेवापाशी पायरीला पाया पडायलेल्या माणसाला ढकलायचं. पटकन टाकायचं. पडू दे नाही, म्हाताऱ्याला नाही ढकलायचं. त्या भाविकाला दर्शन तर घेऊ देतो, मुखदर्शन मग नाही तर भाविक लांबून येते तुमचे मुखदर्शन, तुमचं हे करून धक्का चालू राहायचा. पण व्यवस्थित शिस्त बारी शिस्त लावली. विचारा की जाऊन पुजारी कसं आहे ते. पुजारी तर नवल करायला लागली. हा ताई तुम्ही तुमचं नाव सांगा? गोरे योगिता. काय नाव म्हणले? गोरे योगिता बाळू. तुम्ही पोलीस मित्र मध्ये आहे? हो. मग ह्यांचा ड्रेस वेगळाच आहे, तुमचा ड्रेस वेगळाच, काय कारण तुझं काय? कारण मी मुलांचा घेतला टी शर्ट मुलांचा घेतलाय. नाही पण ते कारण काय, सगळ्याचा ड्रेस युनिफॉर्म आहे, याच्यामध्ये वेगळं काय विशेष? तसं चॉईस आहे का सगळं कोणता ड्रेस घ्यायचा? टी शर्ट दिलं जाते आमच्या संघाकडून आणि महिलांसाठी साडी आहे. ड्रेस कोड म्हणजे साडी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असा ड्रेस कोड दिला जातो. येण्याची चॉईस केला ते बरं आहे. उलट मग या ताईला तर तिकडे पाणी का ठेवायला पाहिजे,
होय की मग ताईलाच म्हणलं ना पाण्याकडेच आहे ना मग तिकडेच आहे का पोहायला येते का नाही येत आहे येते का हा मग बरोबर आहे. मग हाच ड्रेस हाच काय काय वाटलं यात्रा आज कालपासून यात्रा चालू आहे बरं वाटलं काल गर्दी होती आज गर्दी नव्हती. आज कमी आहे जरा आणि आजपासून दिवसभर गर्दी नसते तेरची यात्रा जी आहे संध्याकाळी 5 वाजता चालू होती 5 वाजल्यापासून रात्रभर यात्रा असते दिवसभर काही नसतं इथं तर आता तुम्हाला आता पाण्याकडे जिम्मेदारी संध्याकाळी लक्ष ठेवावं लागणार आहे पोहायला तर म्हणलो का कोण बुडायला तर पटकन उचलून काढायचं हा कसा धरून वडत आणायचं आणि निश्चितच मग तुमच्यासाठी हाच ड्रेस पाहिजे तर ताई तुमचं नाव सांगा माझं शबनम शेख. नाव सांगा शबनम शेख कुठले गाव? धाराशिव कुठं तुमची कुठं ड्युटी होती मी माकडच्या गेटला होते. मग त्या पलीकडे गेलो तर काय आता बाकीचं हे तर झालं सगळं कुठं काय अडचण ही आली का अगर म्हणजे असं म्हणायचं की कुठं काय सुधारणा प्रशासनानं करावी लागेल का असं काही वाटतंय का नाही असं तर नाही काय करायची जे म्हातारे महिला होते त्यांना आम्ही जरा थोडं प्रोटेक्शन दिलं त्यांची मदत केली त्यांना वरी आणून ठेवलं त्यांच्या हातात काय वजन असताना त्यांना हातात सहकार्य केलं जे आंधळ माणूस आहे त्याला हाताला धरून वरी आम्ही दर्शनाला घेतलं जे इकडे मंदिरातले लोक होते त्यांना आम्ही बाहेर शिस्तीनं आम्ही काम केलंय ते सगळं आणि चांगलं शिस्तीनं झालेलं आहे सगळं पार मग आमचा कॅमेरा दरवर्षी यात्रेत फिरत असतो यावर्षी एकदम शिस्तीनं सगळं पार पडलं कुठं दुर्घटना नाही काहीच नाही मला वाटतं यावर्षी तुम्ही आहेत म्हणून सगळं शिस्तीनं पार पडलं हो बरोबर आहे आम्ही आहेत म्हणूनच झालं नाही बाकीचे बी आहेत होमगार्ड पोलीस प्रशासन आहे पण त्यांना तुमचं सहकार्य मिळालं हा त्यांचं बी आम्हाला सहकार्य आहे आमचं बी त्यांना सहकार्य आहे आम्ही सगळ्यांना मिळून छान ड्युटी पार केली सगळ्यांनी आणि इथून पुढे झालं तर अजून चांगलंच होईल इथून पुढे निश्चितच प्रशासनाला कसं आहे तुमचा अनुभव आलाय तुमच्यामुळे बरंच ती यात्रा व्यवस्थित सुरळीत पार पडली तर तुम्हाला आणि तुमच्या इथून पुढच्या वाटचालीला सुद्धा आमच्या चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला असं वर्षानुवर्ष तुम्हाला असं काही ना काम धन्यवाद सर काम मिळावं जनतेची वारकऱ्याची संधी दिली तर आम्ही पार पडू आणि वारकऱ्याची सेवा करायला मिळावी ही महत्वाचा विषय आम्हाला संधी दिली तर आम्ही संघाला तुम्ही जर संधी दिली तर आम्ही आणखीन चांगलं ह्याच्यापेक्षा छान कार्य करू निश्चितच तुमचं कार्य चांगलं आहे आणि तुमच्यामुळं यात्रा सुरळीत पार पडलेली आहे तर काकाच्या आशीर्वादानं तुम्हाला इथून अशीच नेहमी सेवा करायची संधी मिळेल हे आमच्या चॅनल कडून तुम्हाला एक शुभेच्छा. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, तेर, धाराशिव.